आज जालन्यामध्ये ओबीसींचा महाएल्गार छगन भुजबळ, पंकजा मुंडे, विजय वडेट्टीवार, जानकर, पडळकरांसह ओबीसी नेत्यांची आणि आंदोलकांची वज्रमूठ। ओबीसी महाएल्गार सभेच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील विविध भागात ओबीसी नेत्यांचे बॅनर, बऱ्हाणपूर फाटा इथं लावलेले काही बॅनर समाजकंटकांनी फाडल्यानं सभेपूर्वी वातावरण तापलं। मनोज जरांगे यांच्या सांगलीमध्ये 3 सभा, विटा शहरातल्या सभेनंतर दुपारी तरुण भारत स्टेडियमवर आणि इस्लामपूरमध्ये संध्याकाळी सभेचं आयोजन। मनोज जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये साताऱ्यातील गुंडेवाडी गावाचं मराठा नगर असं नामांतर, ग्रामस्थांनी जरांगेंची मिरवणूक काढली। मराठा नेते एकत्र आले तर 2 तासात आरक्षण मिळेल, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। मराठा राजकीय नेतृत्व एकत्र येत नाही हे दुर्दैव, जरांगेंचं वक्तव्य। ठाण्यात होणाऱ्या जरांगेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाणे सहाय्यक पोलीस आयुक्तांची सकल मराठा समाज संघटनेच्या समन्वयकांसोबत बैठक। मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं, मात्र ओबीसीतून आरक्षण दिल्यास ओबीसींवर अन्याय होईल, राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ यांची प्रतिक्रिया। सरकारनं धनगर आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा, नाहीतर आंदोलनाला सामोरं जावं लागेल, आमदार गोपीचंद पडळकरांचा सरकारला इशारा। तर मुख्यमंत्र्यांना राजधर्माची आठवण करून देण्याची वेळ, पडळकरांचा मुख्यमंत्र्यांवरही निशाणा। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 11वा स्मृतिदिन, अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवतीर्थावर। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर काल शिवसेनेच्या दोन्ही गटात राडा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून महिलांना धक्काबुक्की, शिंदे गटाचा आरोप। स्मृतिदिनी वाट टाळण्यासाठी स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं, मात्र ठाकरे गटाकडून घोषणाबाजी झाल्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा आरोप। गद्दार गँगला बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही, काल स्मृतीस्थळावर घडलेली घटना दुर्दैवी, आदित्य ठाकरे यांची शिंदे गटावर टीका। बाळासाहेबांचा फोटो वापरून, पक्ष वापरून, नाव वापरून स्वतःसाठी राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याची टीका। ज्या बेईमान लोकांनी काल स्मृतीस्थळावर नोटंकी केली त्यांना शिवसैनिक कसं म्हणायचं, संजय राऊत यांची शिंदे गटावर टीका। काल गोंधळ घातलेले बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक नव्हते, संजय राऊत यांची कालच्या शिवाजी पार्क घटनेवरती प्रतिक्रिया। काही लोक तमाशा करायला आले होते, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी विघ्न येऊ देणार नाही, शिवतीर्थावरच्या गोंधळावर अनिल देसाईंची प्रतिक्रिया। शिवतीर्थावरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर झालेल्या राड्यासंबंधी पोलीस गुन्हे दाखल करणार, पोलीस सर्व घटनाक्रम तपासून गुन्हे नोंदवणार असल्याची माहिती। आज बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन, स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, कालच्या राड्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला, डीसीपी मनोज पाटील यांची माहिती। रायगडमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमावरून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये काल रात्री वाद झाला। महाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राडा, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळला। महायुतीमध्ये लोकसभेच्या 9 जागांसाठी अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती, संभाव्य उमेदवारांची नावं एबीपी माझाच्या हाती। अजित पवार गटाकडून बारामतीतून सुनेत्रा पवार, साताऱ्यातून रामराजे नाईक निंबाळकर, रायगडमधून सुनील तटकरे, परभणीतून राजेश विटेकर, भंडारा गोंदियातून प्रफुल्ल पटेल, धाराशिवमधून राणा जगजित सिंग आणि छत्रपती संभाजीनगरमधून सतीश चव्हाण यांच्या नावाची चर्चा। शरद पवारांचा नियोजित कोल्हापूर दौरा अचानक रद्द, अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक महासंघाच्या अधिवेशनाला ते उपस्थित राहणार होते, तातडीनं दिल्लीमध्ये गेल्यानं दौरा रद्द केल्याची माहिती। रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला जामखेडमधील हळगाव इथून सुरुवात, 20 किलोमीटरच्या प्रवासानंतर संघर्ष यात्रा, संध्याकाळी मार्केट यार्ड जामखेड इथं यात्रा पोहोचेल। राष्ट्रवादीच्या जन्मामुळे राज्यामध्ये जातीवाद निर्माण झाला, या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलण्यास खासदार सुप्रिया सुळेंचा नकार, राज ठाकरेंचं वक्तव्य ऐकलं नाही त्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। राज ठाकरेंना काहीही माहीत नाही, 55-60 वर्षांच्या राजकारणात शरद पवार यांनी कधीही जातीभेद केला नाही, राज ठाकरेंनी अशी वक्तव्य थांबवली पाहिजेत, अनिल देशमुखांची राज ठाकरेंवर टीका। वाटेल तेव्हा काहीही स्टेटमेंट करावं, वाटतं तेव्हा आराम करावा, अशा लोकांच्या स्टेटमेंटवर फार बोलू नये, पण भाजपची मदतच करायची असेल तर उघडपणे करा, अडून अडून मदत करणं थांबवावं, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना टोमणा। शरद पवारांनी गर्वानं एकदा मराठा असल्याचं सांगावं अथवा एक मराठा लाख मराठा अशी घोषणा द्यावी, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं शरद पवारांना आव्हान। गृहमंत्री रामलल्लाच्या वरचढ ठरले का, सुषमा अंधारेंचा गृहमंत्री शहांना सवाल, देवाला सुद्धा विक्रीला ठेवणारे गृहमंत्री आणि पंतप्रधान देशाला लाभत असतील तर हे दुर्दैव, सुषमा अंधारेंची भाजपवर टीका।
लोअर परेल येथील उड्डाणपुलाच्या उद्घाटनापूर्वीच आदित्य ठाकरेंनी पुलावरून वाहतूक सुरू केली. उड्डाणपुलाचं काम पूर्ण होऊनही महापालिकेकडून उद्घाटन न झाल्यानं ठाकरे गटाकडून दोन्ही मार्गिका खुल्या करण्यात आल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.